मुंबईमध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे। पश्चिम उपनगरांमध्ये सुद्धा सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। गोरेगाव परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। तिकडे पवईच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। सध्याची ही काही दृश्य आपण बघूयात। ब्रिज कॅन्डी परिसरामधली दृश्य आहेत। त्यानंतर गोरेगाव परिसरामध्ये सुद्धा पश्चिम द्रुतगती महामार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या। अंधेरी सबवेचं जर चित्र बघितलं तर या सबवे काहीसा भरलेला दिसतोय या पाण्याने आणि शिवडी परिसरामधलं चित्र आपण बघतोय तिथे सुद्धा या गल्ल्यांमध्ये पाणी शिरल्याचं चित्र आहे। आणि याविषयी आणखी अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे सध्या आपल्या सोबत आहेत। राजू, आपण बघतोय दमदार पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये। या सगळ्याचा फटका वाहतुकीसाठी वरती सुद्धा बसतोय, कारण रस्त्यांवरती वाहतूक कोंडी तर झालेलीच आहे, दुसरीकडे लोकल सुद्धा बंद पडलेले आहेत। अगदी पाहतोय आपण अनेक दिवसांची विश्रांती जी आहे ती पावसाने घेतलेली होती, मात्र आज सायंकाळपासून जे आहे ते जोरदार पावसाने सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर पाहतोय आपण का मुंबईच्या अनेक भागांमध्ये जे आहे त्याचा मोठा फटका बसलेला आहे। रेल्वे वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। रस्ते जे आहे ते पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मंत्रालयात सुद्धा याचा फटका बसला होता। अनेक अधिकारी जे आहे ते मंत्रालयात अडकून बसलेले होते। आता आपण पाहतोय की अगदी वेस्टर्नला सुद्धा गोरेगाव असेल किंवा इतर परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जे आहे ते पाणी साचलेलं आहे। त्यामुळे रेल्वेवरती फटका बसला, अनेक रस्ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। त्यासोबत पाहतोय आपण का विक्रोळे असेल, घाटकोपर असेल, या ठिकाणी सुद्धा सकल भागामध्ये पाणी मोठेपण साचलेलं आहे। त्यामुळे तासनतास गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे। त्यामुळे मुंबईकरांना याचा मोठा फटका बसताना पाहायला मिळतोय। खरं तर साधारणतः 5 वाजता पावसाला जोरदार सुरुवात झालेली होती आणि त्यानंतर अजूनही जोरदार पाऊस अगदी दक्षिण मुंबई असेल किंवा मुंबई उपनगरामध्ये कोसळताना पाहायला मिळतोय आणि याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना, चाकरमान्यांना बसताना पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद राजू या माहितीसाठी। तर मुंबईच्या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय। तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळते। मध्य रेल्वे सध्या 30 ते 40 मिनिटं उशिरानं धावती आहे। पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सुद्धा काहीशी विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वेच्या गाड्या सुद्धा 20 ते 30 मिनिटं उशिराने धावतायत। मध्य रेल्वेचा जर विचार केला तर विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप या स्टेशनच्या दरम्यान पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे लोकल अत्यंत धीम्या गतीनं पुढे सरकताना दिसतायत। ही घाटकोपर स्थानकामधली दृश्य आपण बघतोय। प्रचंड कोंडी झालेली आहे या सगळ्या चाकरमान्यांची। घाटकोपर रेल्वे स्टेशन, कुर्ला रेल्वे स्टेशनचं जर दृश्य आपण बघितलं तर अक्षरशः प्लॅटफॉर्म पर्यंत पाणी आल्याचं चित्र दिसतंय। तर तिकडे ठाणे रेल्वे स्टेशन जे महत्त्वाचं स्थानक आहे, अनेक गाड्या इथून पुढच्या दिशेनं जात असतात, तिथे सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे। त्यामुळे अनेक लोकल आणि त्यासोबतच एक्सप्रेस गाड्या सुद्धा खोळंबलेल्या आहेत। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, प्रचंड पाणी साचलेलं आहे कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरामध्ये असेल किंवा दुसरीकडे घाटकोपरची दृश्य बघितली तर तिकडे मोठी कोंडी झालेली आहे सगळ्या चाकरमान्यांची। यामिनी, सध्या मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिराने नाहीये, विस्कळीत नाहीये, तर पूर्णतः ठप्प आहे। कोणतीही लोकल जी आहे ती सध्या धावत नाहीये आणि याचं महत्वाचं कारण हे कांजूरमार्ग, भांडूप, नाहूर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्याविहार आणि कुर्ला या स्टेशनच्या दरम्यान प्रचंड पाणी भरलेलं आहे। तोपर्यंत हे पाणी उतरत नाही तोपर्यंत वाहतुकी राहणार आहे। मध्य रेल्वेची धीम्या गतीची वाहतूक आहे ती जी जलद मार्गावरची वाहतूक आहे ती अतिशय रिस्ट्रिक्टेड स्पीडने काही स्थानकांच्या दरम्यान चालते, मात्र ती देखील काही वेळानंतर बंद होईल ही अपेक्षा आहे, कारण की पाऊस प्रचंड पडतोय। अजूनही मिठी नदीचं पाणी जे कुर्ला स्थानकाच्या आसपास असतं ते भरल्यामुळे वाहतूक जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये विस्कळीत झाली होती आणि आता ती पूर्णतः ठप्प आहे। त्यामुळे वेगवेगळ्या स्टेशनवर वेगवेगळ्या ठिकाणी अनेक प्रवासी हे स्टँडर्ड आहेत, उभे आहेत। ठाणे स्थानक असेल किंवा ठाण्याबरोबरच घाटकोपर जे महत्वाचं स्थानक आहे अशा सगळ्या स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि लोकलने प्रवास करून घरी जाणाऱ्या चाकरमानी असतील, मुंबईकर असतील, कोणालाही सध्या लोकल उपलब्ध झालेले नाही।
दुसरीकडे पश्चिम रेल्वे जी आहे त्या पश्चिम रेल्वेवरची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने सुरू आहे. कारण की अजून तरी पश्चिम रेल्वेच्या कोणत्या स्टेशनवर पाणी भरल्याची बातमी ही आलेली नाहीये, कुठेही इन्फॉर्मेशन नाहीये. त्याच्यामुळे सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक ही 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक ही प्रचंड उशिराने होती आणि आता ती पूर्णतः ठप्प झालेली आहे. धन्यवाद अक्षय या माहितीसाठी. तर मध्य रेल्वेची वाहतूक या मुसळधार पावसामुळे आणि स्टेशनांवरती या परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे ठप्प झाल्याची आताची ही महत्त्वाची माहिती आपण बघतोय. तर त्याच वेळेला दुसरीकडे पश्चिम रेल्वे मात्र अद्याप 10 ते 20 मिनिटं उशिरानं धावताना दिसतेय. घाटकोपर, कुर्ला आणि ठाण्याच्या परिसरामधली ही दृश्य आपण बघतोय. एकही लोकल सध्या इथून जात नाहीये. मध्य रेल्वे सध्या ठप्प झालेली आहे. तर मुंबईमधला LBS मार्ग सुद्धा आता पूर्णपणे ठप्प झालाय. पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे. अनेक गाड्या या कधीपासूनच्या जागेवरच खोळंबलेल्या आहेत. तर मुसळधार पावसाचा हा फटका मुंबईकरांना बसलेला आहे. LBS रोड सुद्धा ठप्प झाल्याचं बघायला मिळतंय. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय. मात्र सध्या इथे वाहतूक कोंडी अधिकाधिक वाढतानाच दिसतेय. तर तिकडे पवईमध्ये सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईमध्ये अगदी दुपारपासून जोरदार पावसाची हजेरी आपण बघतोय. त्यामुळे एकीकडे मुंबईकर सुद्धा खोळंबले तर दुसरीकडे पुण्यामध्ये सुद्धा असंच चित्र आहे. पुण्याच्या हिंजवडी भागामध्ये सुद्धा अशीच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावलेली आहे. तर ही 3 दृश्य बघतोय आपण. एकीकडे मुंबईतल्या पवई परिसरामधली वाहतूक कोंडीची दृश्य, अत्यंत धीम्या गतीनं या गाड्या पुढे सरकतायत. दुसरीकडे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जो पश्चिम उपनगरांना जोडतो त्याला सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसलेला आहे. तर तिकडे पुण्याच्या हिंजवडी परिसरामधली दृश्य आपण बघतोय. पुण्यामध्ये तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे रस्त्यांवरती सुद्धा पावसाचं पाणी साचलंय. त्यामुळे पुण्यामधली वाहतूक सुद्धा धीम्या गतीनं सुरू आहे. काहीशी ठप्प झाल्याचं चित्र. आज आणि उद्या राज्यामधल्या विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण बघूयात. मुंबई ठाण्यासाठी आज मुसळधार पावसाचा इशारा, येलो अलर्ट देण्यात आलाय. मुंबई ठाण्यासाठी उद्या सुद्धा अति मुसळधार पावसाचा इशारा म्हणजे रेड अलर्ट असेल. पुण्यासाठी आज रेड अलर्ट आहे. विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता आहे. नाशिक, अहमदनगरला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. औरंगाबाद, जालना, बीड या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.